नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या सुषमाश किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपली रेसिपी आहे मसाला भात। तर एकदम चविष्ट असा मसाला भात आज आपण बनवणार आहोत। तर हा बनवण्यासाठी हे साहित्य पाहून घेऊयात। तर सर्वात पहिले मी इथे बटाट्यांचे काही असे तुकडे करून घेतलेले आहेत। ते बारीक चिरलेला कांदा, ते फ्लावर घेतलेला आहे, हा टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे काही खडे मसाले आहेत, ही अद्रक लसणाची पेस्ट आणि हे घरचे मसाले आहेत। तर याच्यात आहे हा काळा मसाला, मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि थोडंसं हिंग। तर आता आपण या मसाले भाताच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी इथे एक पातेले गॅसवरती ठेवून त्याच्यात 3 चमचे तेल टाकलेलं आहे। आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर आपण हे तेल छान गरम करून घेतलेलं आहे। याच्यात आपण जिरी आणि मोहरी टाकणार आहोत। तर मी इथे 1 चमचा जिरी आणि 1 चमचा मोहरी घेतलेली आहे। तर याच्यात हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात। आता हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर आपला टोमॅटो आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे। आता याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। या प्रोसेसला मीठ टाकल्यामुळे टोमॅटो छान मऊ असा शिजतो। त्याच्यामुळे आपण इथेच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आपला टोमॅटोचं छान शिजलेला आहे। तर आपण याच्यात हे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर मी इथे अद्रक लसणाची पेस्ट आणि खडे मसाले दोन्ही वस्तू टाकलेले आहेत। आता याला याच्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण याच्यात आता थोडासा कढीपत्ता टाकून घेऊयात। आता आपण जो बारीक चिरलेला पोटॅटो होता तो याच्यात टाकून द्यायचा आहे। आणि याला सुद्धा या मसाल्यामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण हा बारीक चिरलेला फ्लावर टाकून देऊयात। त्या फ्लावरला सुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये या भाज्या परतल्यामुळे यांना छान अशी चव येते। आता हे सगळं टाकल्याच्या नंतर मी थोडेसे शेंगदाणे याच्यात टाकणार आहे। आता इथे याच्यात आपण जे मसाले घेतले होते हे सगळे मसाले मी याच्यात टाकते। त्या सगळ्या मसाल्यांना याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या भाज्यांना खूप छान असं रंग आलेला आहे। तर आपण याच्यात थोडीशी तुरीची डाळ टाकूयात। तुरीची डाळ भातामध्ये टाकल्यामुळे भाताला चव खूप जास्त छान येते।
म्हणून तुम्हीही तुरीची डाळ अवश्य टाका. आता आपण याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. आता या कोथिंबीरीला याच्यात छान परतवून घ्यायचं आहे. आपण आता या मसाल्यांना 2 मिनिटं असंच परतवून घेऊयात. आता हे मसाले आपण छान परतलेले आहेत. या मसाल्यांना रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि हे मसाल्यांचा सुगंध अख्ख्या घराभर पसरलेला आहे. आता मी या मसाल्यांमध्ये गरम पाणी ओतणार आहे. गरम पाणी भातात टाकल्यामुळे भाताची चव आणखीन वाढते. आता आपल्याला भाताचं पाणी छान उकळवून घ्यायचं आहे. तर मी ते तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी धुतलेला नाही आहे. हा तांदूळ कॉलमचा आहे. इथे आपलं पाणीही उकळलेलं आहे. तर आपण याच्यात हा तांदूळ टाकून घेऊयात. तर हा तांदूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. तर आपले पाणी असं उकळलं की आपण गॅस बारीक करायचा आहे आणि भात शिजवून घ्यायचा आहे. तर मी आता हा गॅस बारीक केलेला आहे. तर आपल्याला इथे या भातामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबाचा रस भातामध्ये टाकल्यामुळे भाताला छान चव लागते. पण ह्याला बुडापासून हलवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात. पण आता ताट खोलून बघूयात की हे भात शिजलाय की नाही तो. तर भातामधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि भात असा सुंदर असा झालेला आहे. आपण पाहूयात भात शिजलाय की नाही तो. तर भात असा छान शिजलेला आहे आपला. पण याला एकदा बुडापासून हलवून घेऊयात. तर या भातातलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे. आपण हा भात बुडापासून छान असा हलवून घेतलेला आहे. भाताचा सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपला भात असा सुंदर असा झालेला आहे. पाहू शकता किती चविष्ट असा हा भात दिसतोय. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.